गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्यानं घसरण सुरू आहे। मागील आठवडा या मौल्यवान धातूंसाठी अत्यंत खराब ठरलेला असून उच्चांकी पातळी गाठल्यानंतर त्यांच्या किमतींमध्ये जोरदार घसरण झाली। अचानक झालेल्या या गोल्ड सिल्वर प्राइस क्रॅशमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अर्थसंकल्पापूर्वीपर्यंत सोने चांदीचे दर विक्रमी वेगाने वाढत होते, मात्र त्यानंतर अचानक चित्र बदललं आणि गेल्या आठवड्यात या सोन्या चांदी उच्चांकापेक्षा मोठ्या फरकाने खाली आले। मागील 5 व्यापार दिवसातील हालचाली पाहता चांदी आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल 1,70,000हून अधिक स्वस्त झाली, तर सोनेही 38,000 प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक घसरले। चांदीने मागील वर्षभरापासून ते 2026च्या जानेवारीपर्यंत जोरदार तेजी दाखवली होती। 29 जानेवारी 2026 रोजी 1 किलो चांदीचा दर इतिहासात प्रथमच 4 लाखचा टप्पा ओलांडत 4,20,088 या उच्चांकावर पोहोचला होता। मात्र या पातळीवरून 5 मार्चच्या एक्सपायरी पासून घसरण सुरू झाली आणि गेल्या आठवड्यात ती अधिक वेगाने वाढली। मागील आठवड्यातील 5 व्यापार दिवसात चांदीचा दर घसरत 2,49,499 प्रति किलो इतका झाला। म्हणजेच उच्चांकापेक्षा चांदी तब्बल 1,70,549 ने स्वस्त झाली। चांदीप्रमाणेच सोने गुंतवणूकदारांसाठीही मागील आठवडा निराशाजनक ठरला। 29 जानेवारी 2026 रोजी 2 एप्रिल एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,93,093 या आजवरच्या उच्चांकावर पोहोचला होता। मात्र त्यानंतर सतत घसरण होत गेली। गेल्या शुक्रवारी सोने घसरून 1,55,050 प्रति 10 ग्रॅम या पातळीवरती आलं। म्हणजेच सोने 28,046 प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालेलं आहे।